मी बऱ्याच वेळेस सांगच ध्यान करा ध्यान करा, आणि ताई मला हा प्रॉब्लेम आहे, अरे तू ध्यान कर. मग म्हणजे प्रत्येक गोष्टनं सोल्युशन ध्यान आहे. तर काही काही काय म्हणतोस, हा मग ताई ध्यान करणार तो बुड्ढे लोक का काम आहे, कोणी सांग, त्या रिकामा राहतच असं म्हणणं आहे तुमनं की बुड्ढे लोगों के पास कुछ काम नहीं रहता तो वो ध्यान करते बेटे. जसं वय वय ना त्यासनी देव देव करो ध्यान ध्यान करो असा आपला डोका मग आपला समाजनी चाबी भर दिले, तर ती एकदम चुकीनी आहे. सगळ्यात महत्त्वानी गोष्ट, म्हातारा लोकेसले बुड्ढे लोगों को ध्यान करने की जरूरत नाही, क्योंकि त्यासले एकाग्रतानी गरजच नाही आहे. कारण त्यात बटवतासनं जिवंत ऑलमोस्ट सरा माझे तर त्यासले काय एकाग्रतानी गरज आहे. एकाग्रतानी खरी गरज तरुण पिढीले धाकल्ला पोरे पोरीसले तर आपले कितला जास्त प्रमाणात ध्यान करा, आणि दिवसभर अर्धा तास जरी दिला तरी गण आहे. तर ध्यान करातून एकाग्रता वाढस. आपण जे काम करतस त्यांना जर आपण एकाग्रता दिसन ते काम करत आपले सक्सेस भेटस. प्रत्येक माता पितानी स्वतःनी इच्छा लेकरेसर पहिली बात तर लादान नाही पाहिजे. त्याला जे आवडस होईन, सपोज त्याला पेंटिंग करायला आवडस, बऱ्याच आई वडील म्हणतात हा काय पेंटिंग मा काय करिअर आहे का, नाही. जर तो रेग्युलर ध्यान करीन, ती रेग्युलर ध्यान करीन, तिने पेंटिंग मा आवड आहे, काय सांगतायस ती कदाचित काय सांगता नाहीस ती बनीनच मोनालिसा सारखी भारी पेंटिंग ती करू शकस. ध्यान करी संची ती एकाग्रता भेटस ना, तिनं इतली पावर आहे ना की ती झिरोवालाले हिरो बनाट देस डायरेक्ट. असं खोटं ना जे कोठेच नाही चालणं ते सुद्धा मार्केटमा चालायला लागतं. फॉर एक्झाम्पल मी खूप ठिकाणी हातपाय मारात, खूप स्ट्रगल करं, जेव्हा मी ध्यान करायला लागलो ना मला लाईट ना तुम्ही स्वतःच देखू शकतास. दुसरी गोष्ट, ध्यान करायला जे हाई लागस एक म्हणजे संपत्ती लागस, ती संपत्ती जर आपल्याकडे नाही राहिली तर काही फायदा नाही ध्यान करायचं. ती संपत्ती म्हणजे आयुष्य. आणि म्हातारा लोकेच जोगे जे त्यासनं ऑलरेडी इथलं वय सरी जायला राहत, तर त्यासनाकडे आयु कम आहे, तर आपल्या तरुण पिढीकडे धाकला पोरीसकडे आयुष्य आहे, खूप मोठी संपत्ती आहे. जर आतेपासून त्या ध्यान करायला लागणार तर त्यासले करिअर मग स्ट्रगल करा, आणि जास्त म्हणजे गरजच पडत नाही. एक बोट हालायचं सुद्धा करिअर सेट होस. तर मला सांगायला तात्पर्य आहेच की ध्यान खूप महत्त्वानी गोष्ट आहे. समाजमा वैचारिक प्रदूषण खूप वाढ झाले. मग तुम्ही म्हणजे आता वैचारिक प्रदूषण काय रास, नाही आम्ही तर 3च प्रदूषण आहे का, तर वैचारिक प्रदूषण म्हणजे विचारच न प्रदूषण. फॉर एक्झाम्पल नोटीस करा व्यवस्थित, तुम्हाला अवतीभोवती एखादा असं घर विन की त्या घरमांगला एखाद्या व्यक्तीना स्वभाव जसा विन तसा, जो मेन व्यक्ती ज्यानं घरमात चालस त्यांना स्वभाव जसा विन तसा अख्खा घरमांगला मेंबरचा स्वभाव पण तसा रास. का बं, कारण वैचारिक म्हणजे त्या ज्या घरमा विचार सुटतच बोलाना, ते म्हणतं वास्तू ऐकस तर ते सत्य आहे. जे पण आपण घरमा बोला शिवीगाळ करी तर ते पुरं घरनं वातावरण शिवीगाळवालं राहत. शांत राह ना अख्खा घरनं वातावरण आध्यात्मिक राह ना, तर बट्टा त्या लोक आध्यात्मिक राहतच. एखादा घरमांगला एक जरी माणूस नास्तिक राही ना, धीरे धीरे बडा नास्तिक व्हायला लाग जातोस. तर जसा आपला घरमांगला, जसा आपला अवतीभोवतीनं वातावरण विचार आहे तसा आपण बनतस. म्हणी आपण म्हणा किंवा आपला लेकरे म्हणा, कोणासोबत राहू तर आपण कोणा कॉन्टॅक्ट माहित आपण असं सोबतच राहा ना, कॉन्टॅक्ट मध्ये राहा असं नाही आहे. सध्या आपण फोनवर पण खूप राहतच. तर आपला लाईफ मॅंगला 5 लोके सिलेक्ट करा ना, जर आपण त्या व्यवस्थित सिलेक्ट करली जात ना तर आपलं बेडा पार लाग जात. मग त्या 5 लोकेसारखं आपण बन जातच. मग त्या 5 लोके कितला क्वालिटीवाला पाहिजे हे आपण डिसाईड करा ना. मग कॉलवर बोली जाय ना, ती पण तर निगेटिव्ह सांगी राहिली, तो पण सांगी राहणार, आपण पण बोली राहू. तो सख्खी बहीण राहो का सख्खी माय राहो का सख्खा बाप राहो का सख्खा नवरा राहो, जर आपले दिख ना की तो निगेटिव्ह डायरेक्ट कमी बोलोच नाही तर त्या 5 लोके आपण सिलेक्ट करा ना, आपण त्यासना माईक बनी जातोस. तुम्हाला मी आताच उदाहरण दिलं की घर मांगला जर एक व्यक्ती वेगळा म्हणजे असं राहिना तर त्या बाकींना धीरे धीरे त्यानं माईक बन जातस. तर त्या 5 व्यक्ती व्यवस्थित सिलेक्ट करा ना की आपण त्याचा माईक बनसू, ज्या आध्यात्मिक आहेत, ज्यासना गोल हाय, व्यवस्थित पॉझिटिव्हच विचार करतात, निगेटिव्ह लोकच पाहिजे दूर राहणार. तर सांग म्हणून बोलायला असं तर गण आहे. तर सांगायला तात्पर्य एवढंच आहे की मेडिटेशनमा खूप पावर आहे. मेडिटेशन आहे एकाग्रता देसनी. सध्या वैचारिक प्रदूषण खूप जास्त आहे, न्यूज आणि ते तर जास्तच भर करी राहणार. तर त्यांना पाहिजे जर तुमले वाचणं नाही तर तुमले रेग्युलर 30 मिनिट ध्यान करणंच आहे. मग तुम्ही म्हणता ताई ध्यान म्हणजे काय आहे, कोठेही करा ना, काय खूप साऱ्या ध्यान पद्धती आहेत. त्याच नावावर जरी तुम्हाला नाही लागणं ध्यान तर मला कॉन्टॅक्ट करजात मनकडे. मी जे स्वतः ध्यान पद्धत फॉलो करस ते तुम्हाला सांगसो, तुम्ही ते पण कर द्यायच्यात. कारण मला तर 8 रिझल्ट भेटले म्हणे मी 8 करस. मनात जो गुरु येतो तुम्हाच राहीन असं नाही राहस. तुम्हाला गुरु दुसराही असू शकस कुठलाही. प्रत्येक जण त्यांना गुरु ठरायचं ना जे जन्मले आऊन पहिले.
तर ध्यान करा, मेडिटेशन करा ना. काही म्हातारा लोकेसनंच काम आहे असं नाही आहे, तुमनं जास्त काम आहे, आपलं जास्त काम आहे. त्यासले गरज नाही आहे त्यासनं सरियात गौऱ्या चालण्यात मसन काही, आपल्या गौऱ्या मसन काही जावले गणकच टाईम आहे. तर त्यासनी तरी पार पाडती दल्लावे ना, तो लोगून त्यात तग धरी सण राहिलात. ह्या कॉम्पिटिशन त्याचा टाइमली इथली कॉम्पिटिशन नव्हती, पण वती जीवती ती. आपल्या टाइमली कितली कॉम्पिटिशन आहे. तर आपले तग धर आणि कितली गरज आहे, एकाग्रता आणि कितली गरज आहे. सुसाईडनं प्रमाण वाढ जायले का बरं, कारण आपण एकाग्र नाही, आपले सक्सेस नाही भेटत. त्यामुळे ध्यान करा, एकच उपाय आहे. आपल्या शरीरवर पण कुठला पण रोग वगैरे येवान पहिले ना आपला ओरा ब्रेक करस आणि मग आपले ते आजार वगैरे वस. पण मेडिटेशन जर कर रेग्युलर तर आपल्या अवतीभोवती शरीरना अवतीभोवती एक ओरा तयार होस, आभा मंडल तयार होस 7 लेयरनं. ते क्रॉस व्हानंतर आपले कुठलीही बिमारी होस. पण जर मेडिटेशन करत तर ते आपले प्रोटेक्ट करस.